आदरणीय सत्संगची प्रेमानं बोला, धन निरंकारजी. मानवाचं जीवनाची सार्थकता. नामदेवराय महाराज एका अभंगातून सांगतात, भक्तिविने जिने जळवला जिरवाने, संसार भोगणे दुःख रूप. एक एक येऊनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मनुष्य देहीचा. 20 लक्ष येऊनी वृक्षा माझी घ्याव्या, जलचरी भोगाव्या 9 लक्ष. 11 लक्ष येऊनी किरडा माझी घ्याव्या, 10 लक्ष भोगाव्या पक्षा माझी. 30 लक्ष येऊनी पशुच्या घरी, मानवा भितरी 4 लक्ष. नामा मने तेव्हा नरदेह या नरा, तयाचा मातेरा केला मुढे. या मानवाच्या देहाचं महत्व या ठिकाणी नामदेवरायांनी प्रकट केले आहे. तर हे दुर्लभ असणारा मनुष्य देह आहे. जगामध्ये फक्त 3च गोष्टी दुर्लभ आहेत. दुर्लभम त्रयमे वैत्य देवानुग्रह हेतुकम, मनुष्यत्व, मुमुक्षुत्व आणि महापुरुष संस्या. मनुष्य देह मिळणं हे दुर्लभ आहे, आणि मुमुक्षुवृत्ती म्हणजे साधक वृत्ती निर्माण होणं हे दुर्लभ आहे, आणि तिसरं संत भेटी, महापुरुष म्हणतात, महापुरुषांची भेट होणं. हे अशी 3 गोष्टी जगामध्ये दुर्लभ आहेत. कारण मनुष्य देहात हे 84 लाख योनी फिरल्याच्या नंतर हा जन्म आहे. पण हा जन्म कशासाठी आहे? तर फक्त आपल्याला परमात्म्याची प्राप्ती करायची आहे. ह्या जीवाला ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करायची आहे. आत्मा कोण, परमात्मा कोण याची ओळखी करायची आहे. म्हणून हा जन्म आहे. म्हणून ह्या जीवनामध्ये जन्मापासून तर मरेपर्यंत जे आपण जीवन जगतो ना, मग त्यालाच जीवन म्हटलंय. जीवनामध्ये कमीत कमी 3 तरी कालखंड येतात, बालपण, तरुणपण आणि वृद्धपण. अशी 3 तरी अवस्था असतातच. तसे ह्या देहाचे 6 अवस्था आहेत. जायते, अस्त्यते, वर्धते, विपरिणमते, अपक्षयते आणि विनश्यते. म्हणजे गर्भामध्ये असणे, जन्मणे, वाढणे, तरुण होणे, वृद्ध होणे, मरणे. ह्या देहाची विकार आहे 6. हे देह विकारी आहे. परंतु मनुष्याचे 3 अवस्था सर्वांना माहिती आहेत, बाल, तरुण, वृद्ध, वार्धक्य. बालपण जे आहे ना, हे खेळण्यात गेलं, तरुणपण विषय विकारांमध्ये लोळण्यात गेलं, आणि म्हातारपण असणार खाटीवर पडून झोळण्यात गेलं. असं पूर्ण आयुष्य जे जाते त्याला जीवन म्हटले आहे. जीवनामध्ये माणसाला सुखाचे दिवस येतील किंवा दुःखाचे येतील, कधी मानाचे मिळतील आणि कधी अपमानाचे मिळतील. कधी आर्थिक परिस्थिती चांगली पण राहते आणि कधी वाईटही राहतात. कधी आपल्याला कुठं मान सन्मान मिळेल आणि कुठं अपमान बी होईल. हे जगामध्ये 2 धर्म आहेतच, आणि जीवनामध्ये ह्या 2 धर्माला सामोरं जावंच लागतं. आणि ह्याची सहनशीलता आपल्याकडे येण्यासाठी आणि मनुष्य जन्म जगावं कसं हे शिकण्यासाठी आपल्याला शाळा पाहिजे. संस्कार शिकण्यासाठी आपण बालपणापासून शाळेत जातो, अंगणवाडी पासून तर पदवीधर होण्यापर्यंत, डिग्री कमवण्यापर्यंत. शेवटी आपल्याला शिक्षकांची, गुरूंची गरज असते. तशा पद्धतीनं हे जीवन संस्कारक्षम बनवण्यासाठी आपल्याला सुद्धा गुरूंची गरज आहे. तर ते गुरु कोण असते? तर जीवन जगण्याची कला शिकवणारे वेगवेगळे गुरु आहेत. परंतु जीवनामध्ये असणारे सद्गुरु एकच मार्ग आहे. सद्गुरु वाचुनी सापडेना सोय, अंधरावे ते पाय आधी आधी. मग सद्गुरु शिवाय आपल्याला सोय सापडत नाही. कशाची सोय? तर जीवन जगणं हे शिकण्यासाठी. कारण हे सद्गुरु सहज बोलून हिताचा मार्ग सांगतात, कारण ते शोधूनच आले. शोधून आले संत, हित अहित जगाचे. जगाचं हित कशात आहे आणि अहित कशाचं आहे
हे शोधून संत आलेले आहेत. म्हणूनच संत समागमी धरावी आवडी आणि करावी तातडी परमार्थाची. मग परमार्थ हे संतांच्या समागमामध्ये करावं लागतंय. पण एक मातब्बर ग्रस्त असणार पंचाची वाडी घेतलेला आहे. पंचाची वाडी म्हणजे ग्रामपंचायत कडून बांधलेलं जे काही असते, तर ती वाडी घेतला आणि तुम्हाला जेव्हा गरज पडले ना तेव्हा मी तुम्हाला परत देऊ, असं समजून तो वाडी विकत घेतला. विकत नाही घेतलं बरं, म्हणजे राहण्यासाठी किरायाने घेतला. आता अगोदर तर तसं देत होते, पण आता किरायाशिवाय देत नाही. तसं घेतला. घेतल्याच्या नंतर मग तो विसरून गेला. काय करतो म्हणून घेतला होता त्यानं, तर हरीचं कीर्तन करतो, भजन करतो, पूजन करतो, सत्संग करतो, असं म्हणून घेतला होता. परंतु इथं आल्याच्या नंतर, प्रवेश झाल्याच्या नंतर त्या वाडीमध्ये तो विसरून गेला. भोजन करतो, सगळं पंक्ती बसवतो म्हणला, ते सर्व त्याच्या आठवणीमध्ये विसरला आणि कोणतंही काही त्यानं धर्म कृत्य केलेलं नाही. आणि त्याला राहण्याच्या अपेक्षेमध्ये त्याची हाव वाढली आणि त्यातच तो रममान होऊ लागला. आणि काही दिवस गेल्याच्या नंतर धर्मकर्ते करण्याच्या उद्देशानं तो जिथं गेला ना, तो लोभानी दुर्गुणांनी त्याच्या मनामध्ये पगडा धरून बसलेला होता. कशाचा लोभ धरलेला होता?